न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. उत्पन्नाने नवीन स्रोत शोधणाऱ्या मनपाने घेतले 1.25 कोटींची वाहनं. महापालिकेचे उत्पन्न वाढवण्यासाठी विविध उपाययोजनांवर भर देण्याची गरज व्यक्त करत विशेष महासभेत नगरसेवकांनी अनेक सूचना केल्या असताना दुसरीकडे पदाधिकाऱ्यांसाठी वाहन खरेदीवर सुमारे 1,32,00,000 रुपयांचा खर्च झाल्याने महापालिकेच्या प्राधान्यक्रमावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. 4 वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर पुन्हा लोकप्रतिनिधी सत्तेत आल्यानंतर शहराच्या आर्थिक स्थितीला बळकटी देण्यासाठी उत्पन्नाचे नवे स्रोत शोधण्याबाबत महासभेत चर्चा झाली. मालमत्ता कर वसुली वाढवणे, प्रलंबित थकबाकी वसूल करणे, जाहिरात महसूल वाढवणे तसेच विविध सेवांमधून उत्पन्न वाढवण्याच्या सूचना नगरसेवकांनी मांडल्या होत्या. महापालिकेची आर्थिक स्थिती मजबूत करण्यावर भर देण्याची गरजही यावेळी अधोरेखित करण्यात आली. मात्र या पार्श्वभूमीवरच महापालिकेने 4 नवीन वाहनांची खरेदी करत सुमारे 1.25 कोटींचा खर्च केल्याची माहिती समोर आली आहे. एकूण 1,32,00,000 रुपयांचा खर्च करण्यात आला असून प्रति वाहन सुमारे 33,00,000 रुपये खर्च आला आहे. प्रशासकीय राजवटीच्या काळात महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती यांच्यासाठीची वाहनं प्रशासनाच्या ताब्यात होती. आता लोकप्रतिनिधी आल्यानंतर पदाधिकाऱ्यांच्या कामकाजासाठी स्वतंत्र वाहनांची गरज भासू लागल्याने ही खरेदी करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. नव्याने खरेदी करण्यात आलेल्या वाहनांपैकी 2 वाहनं सध्या महापौर हिमगौरी आडके व आहेर व उपमहापौर विलास शिंदे यांना देण्यात आली आहेत, तर उर्वरित 2 वाहनं लवकरच स्थायी समिती सभापती किंवा सभागृह नेत्यांकडे जाणार आहेत. याशिवाय शहरातील 6 विभागीय सभापतींनाही स्वतंत्र वाहनं देण्याची प्रक्रिया सुरू असून त्यामुळे पुढील काळात वाहनांवरील खर्च आणखी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान ज्या पदाधिकाऱ्यांनी शासकीय वाहन न घेण्याचा पर्याय निवडला आहे त्यांच्यासाठी इंधन भत्त्याची तरतूद आहे. महापौरांसाठी दरमहा 50,000 रुपये, उपमहापौर व स्थायी समिती सभापतींसाठी प्रत्येकी 40,000 रुपये, तर विरोधी पक्षनेते, सभागृह नेते, शिक्षण मंडळ सभापती व विभागीय सभापतींसाठी दरमहा 30,000 रुपयांचा भत्ता मिळतो. सध्या तरी कुणीही वाहन नाकारलेले नाही.